जे निसर्गाने बनवलेलं ना ते म्हणजे अप्रतिम आहे, अप्रतिम. आता मी तुम्हाला धबधबा दाखवतो. रील बनवायचं चालू आहे गाईस. स्टार्ट कर. मस्त एन्जॉय करतायत गाईज, एकदम खतरनाक. आणि काय वातावरण आहे गाईज, समोर पाहू शकता तुम्ही. हा बघा कसा पाणी फेकतोय अंगावर. ए यार बागी बागी इकडे अंगावर येईन. गार्डन गार्डन हो गया, दिल गार्डन गार्डन हो गया. तरी निघालो होतो आपण, पण पुन्हा आपण या लोकेशनला आलो गाईज. चला, कारण आपल्याला अजून थोडा वेळ थांबावं लागेल, कारण आहे आपल्याकडे अजून अर्धा तास तरी आहे. सो म्हटलं चला थांबूयात आपण. हे बघा हे दोघं पण आलेत. सो जाऊयात आपण त्या लोकेशनकडे. सकाळी आपण इथं थांबलेलो होतो, पण जास्त वेळ काही थांबता आलं नाही आपल्याला. सो चला, आता वेळ आहे आपल्याकडं. मग आता पूर्णपणे आपण एन्जॉय करूयात या ठिकाणी, कारण सकाळी तर काय आपल्याला थांबता नाही आलं. सो चला जाऊयात आपण मस्तपैकी धबधब्याकडे. हा आहे आपला ओरिजिनल निसर्ग गाईज. ओरिजिनल जे असतं ना ते आपल्याला कधीच बनवता येत नाही, म्हणजे कोणत्याही स्थितीमध्ये आपल्याला अशा गोष्टी बघायला भेटणार नाही. त्यात जे निसर्गाने बनवलेलं ना ते म्हणजे अप्रतिम आहे, अप्रतिम. त्याला तोड नाही गाईज. इतकं छान वातावरण आहे, पाहू शकता तुम्ही. सकाळी येऊन गेलो आम्ही, पण आपल्याला जास्त वेळ थांबता नाही आलं इकडं. सो आता आपण बऱ्यापैकी पूर्णपणे एन्जॉय करूया तिथं, कारण आहे आपल्याकडे वेळ अजून थोडाफार. बघा ह्यांचं मस्त, ह्यांचे चालू आहेत रील वगैरे बनवणं. सो चला आता मी तुम्हाला इकडचा पार्ट आता पूर्णपणे व्यवस्थित दाखवतो. सकाळी दाखवता नाही आला आपल्याला, सो आता पूर्णपणे तुम्हाला बघायला मिळेल कशा प्रकारे गाईस हा पार्ट. पाहू शकता तुम्ही, इतका छान आवाज येतोय ना. चला आता मी तुम्हाला धबधबा दाखवतो. बघा या प्रकारे तुम्हाला धबधबा पाहायला मिळेल गाईस. आवाज येतच असेल तुम्हाला नक्कीच की कशा प्रकारे धबधबा आहे. आधी संपूर्ण धबधबा दाखवतो आणि नंतर मग पूर्ण धबधब्याचा पूर्ण व्ह्यू तुम्हाला एका फ्रेममध्येच बघायला मिळेल गाईज. किती मोठा धबधबा आहे पाहू शकता तुम्ही. इकडं अजूनही संपत नाही. फायनली धबधबा संपला. चला आता मी पूर्ण व्ह्यू तुम्हाला दाखवतो की कशा प्रकारे आपला धबधबा आहे. इकडे बघा हे व्हिडिओ शूट करतायत, माझाच व्हिडिओ शूट करतायत, कदाचित रील बनवतायत ते पण. सो बघा गाईज काय वातावरण आहे गाईज. असं वातावरण आपल्याला नक्कीच पावसाळ्यामध्येच बघायला मिळतं. इतर वेळेमध्ये आपल्याला हे वातावरण असं बघायला मिळणार नाही गाईज. आणि अशा वातावरणामध्ये फिरायला नक्कीच एक वेळा घरातून बाहेर पडा. जोपर्यंत घरातून बाहेर पडणार नाहीत ना तुम्ही, तोपर्यंत तुम्हाला असं वातावरण बघायला मिळणार नाही गाईज. काय खतरनाक आहे. सकाळी पाऊस चालू होता आणि आता मस्तपैकी ऊन आलेलं आहे. चला आता थोडा एन्जॉय करूयात आपण. हा बघा हा मध्ये पळत गेला. काय रील बनवतो रे? हा काय रील बनव राहिला? हा का, बनवा मस्तपैकी रील. चांगलं शूट करा पण एकदम खतरनाक. लोकेशन जबरदस्त आहे आपलं. बघू गाईस कशा प्रकारे रील बनवता येते. काय रे, नीट ना हा रील बनवायचं चालू आहे गाईस. स्टार्ट कर. रील शूट करतायत गाईस हे. सो चला मग आता आपण आता थोडा वेळ मस्तपैकी एन्जॉय करूयात. कारण कसं आहे, फक्त व्हिडिओ काढण्यासाठीच नाही आपण इथं, तर आपला निसर्गाचा आनंद जो आहे तो लुटण्यासाठी आपण आलेलो असतो. तर व्हिडिओ फक्त एक तुम्हाला निमित्त आहे की तुम्हाला पण बघायला मिळतात अशा गोष्टी, म्हणून आपण व्हिडिओ काढत असतो. आणि मेन मुद्दा म्हणजे आपण या निसर्गाचा आनंद घेण्यासाठी आलेलो आहेत. सो आपण आता व्हिडिओ थोड्या वेळापुरता स्टॉप करणार आहोत आणि पूर्ण निसर्गाचा आनंद घेऊन भेटूयात आपण थोड्या वेळानंतर. मस्तपैकी आता थोडा वेळ बसलोय पाण्यामध्ये, मस्त पाय टाकून बसलेलो आहे. चला तुम्हाला दाखवतो मी आता की हे बघा मस्त एन्जॉय करतायत गाईज, एकदम खतरनाक. आणि काय वातावरण आहे गाईज, समोर पाहू शकता तुम्ही. इथं एन्जॉय चालू आहे मस्तपैकी पाण्यामध्ये, आणि समोरचं वातावरण पाहण्याचं भाग्य आपल्याला मिळतंय गाईज. पॅन्ट पूर्ण ओली झाली बघा मध्ये पूर्ण. बरंच इथे थोडंसं पाणी आहे, जास्त पाणी नाही गाईज. अर्धा फुटावर पाणी, फक्त 1 ते अर्धा फुटावर पाणी आहे. खूप जास्त पाणी नाही आहे इथं. सो त्याच्यामुळे बसलोय. अशी चूक नाही करायची आपण. आता इथे या ठिकाणी खूपच जास्त पाणी वाटतंय, सो तिकडे नाही जायचं. यांना पण सांगितलंय रील बनवतायत, पण इकडं पाणी नाही आहे, या साईडलाच रील बनवा, जास्त मध्ये जाण्याची गरज नाही. हा बघा कसा पाणी फेकतोय अंगावर. ए यार बागी इकडं अंगावर येईन. अंगावर आलं काहीच पाणी. कसं आहे, कुठे पण गेल्यात ना तुम्ही,
तर निसर्गाशी खेळू नका फक्त, म्हणजे निसर्गाचा आनंद घ्या पण त्याच्यासोबत खेळायचं नाही. कारण कसं असतं, निसर्ग इतका डेंजर असतो की आपल्याला आनंदही तेवढाच देऊ शकतो पण आनंदापेक्षाही दुःख हे दुप्पटने देऊन जाऊ शकतो. सो त्याच्यामुळे काळजीपूर्वक निसर्गामध्ये आल्यानंतर मागे हो, पुढे नको जाऊ, एवढा मागच थांब. सो चला काहीच मस्तपैकी वातावरण खूप छान झालेलं आहे आणि आता ऊन पण कमी झालेलं आहे बऱ्यापैकी. नको नको फेक पाणी. हा हे बघा इसकाचं पाणी फेकतोय, काही नाही येऊ राहिलं इथपर्यंत. चला गाईज आता मस्त थोडा वेळ बसू आपण. हे सगळं अंगावर पाणी उडवलं गाईज, याने पूर्ण अंग ओलं केलं. खरंच गाईज नशिबवान असतील ते लोक जे इथं या ठिकाणी राहतात. बघा त्या साईडला पण त्या ताईन ते आहेत, धुणं धुण्यासाठी आलेले आहेत. शेजारीच घर आहे त्यांच्यावर. आणि इकडे पण ते ताईन ते आहेत, अजिंत्य आले आहेत, म्हणजे त्यांचं शेजारीच घर आहे इकडं गाईज. ते बघा तिकडं पण त्या ताईन त्या धुणं धुत आहेत बघा. म्हणजे किती नशिबवान असतील ते की त्यांचं इथंच घर आहे गाईज. किती निसर्गरम्य वातावरणामध्ये त्यांना राहायला मिळतंय. इतकं सुंदर वातावरण आहे. आज किती वेळ झाला, आता आम्ही इथं अर्धा तास बसणार होतो, अर्धाचा 1 तास होऊन गेला पण अजून यांचं पण फोटो सेशन संपलं नाही. आणि अजून कंटाळा आला नाही गाईज आम्हाला पण, मला पण कंटाळा आला नाही अजून. बराच वेळ झाला, 5-5:30 वाजण्यात आलेले आहेत. म्हणजे अक्षरशः आम्ही इथं किती 4:20 झाले होते तेव्हा इथं पोहोचलो होतो. आता 5:30 वाजण्यात आलेले आहेत. तो पण अजून पण आम्ही निघालो नाही. थोडा वेळ थांबूयातच, कारण एवढं सुंदर वातावरण पुन्हा आपल्याला पाहायला भेटतं का नाही. आता कधी येतो आपण इकडं माहित नाही, पण तसं आहे आता वेळ आलेलं आहे तिथं, तर एन्जॉय करूनच आपण घराकडे निघणार आहोत गाईस. चला आता बघूयात, थोडा वेळ थांबू आणि मग निघूयात. नीट पोच दे रे आम्ही काय, नीट पोच दे ना. हे बघ खतरनाक पोच यायची. चलो आता यांचं फोटोशूट काय संपेना काही. पूर्ण मोबाईलची चार्जिंग यांनी फोटोमध्ये कायची शाहरुख खानची पोज आहे. काय शाहरुख खानची पोज देतोय गाईस. पाय सटकेन मग काय तिथं नेमत. ह्याचे फोटोशूट झालेत, आता बादल करतोय, हा त्याचे फोटोशूट करतोय, तो ह्याचे फोटोशूट करतोय मस्तपैकी. एक फुल फोटो काढायला सांगतो आणि एक हाफ सांगतोय गाईस. त्यांची वेगवेगळ्याच पोजेस आहेत त्यांच्या. ऐशा बघा कशी कॉलर पकडली गाईस. एक हातामध्ये गॉगल लावलेला आहे आणि दुसऱ्या हातामध्ये रुमाल आहे. चला आता ह्यांचे फोटोशूट झाले की निघूयातच, कारण बराच वेळ झाला हे ऐकत पण नाही गाईस. म्हणजे फोटो जर बघितले ना तुम्ही, इतके फोटो काढलेत ना यांनी. मी असं स्क्रोल करत होतो, पूर्ण फोटो आणि सगळी चार्जिंग त्याची फोटोमध्ये संपलेली. आता बघितले त्याची चार्जिंग 8 का 9% राहिलेली. पूर्ण चार्जिंग, पूर्ण 100% मोबाईल केलेला होता सगळा. कारण आयफोन आहे ना, आयफोनची क्वालिटी म्हणजे क्वालिटी असते. सो त्याच्यामुळे फोटो शूट करून घेत आहेत. मी पण बरेच फोटो काढलेत, असं नाही की मी काढले नाहीत, मी पण काढलेले आहेत फोटो. सो चला आता थोड्या वेळात निघूयात. यांना काढतो मी आता, कारण वेळ पण झाला आहे, 5:30 वाजलेत. आपल्याला इथून अजून 65 ते 70 किलोमीटर जायचं आहे. आपलं गाव खूप दूर आहे इथनं. सो साक्री जवळ आहे इथनं, 45 किलोमीटर साक्री आहे, पण आपलं गाव तिथनं पुढे आहे. सो थोड्या वेळात निघूयात. चला आता यांना काढू आपण. आता निघूयात. फायनली सगळे फोटोशूट झालेत. मग कसं वाटलं आज? एक नंबर. आज एन्जॉय झाला. गार्डन हो गया. दिल गार्डन हो गया. खतरनाक एन्जॉय आला गाईस, एकच नंबर. पूर्ण रविवार आपला आनंदात गेला आज. संडे फंडे. बदाने गावातून 100 किलोमीटर लांब. 100 नाही, आपल्या इथं किती 60-70 असेल ना. हा म्हणजे 70 किलोमीटर बदाने गावातून गेलतो आम्ही. तुम्हाला जर टेन्शन असेल ना, तुम्ही नक्की विजिट करा, कारण की तुमची टेन्शन एकदम दूर होऊन जाणार. टेन्शन फ्री होऊन जाणार तुम्ही डायरेक्ट तिथनं. खूप जास्त टेन्शन मध्ये जर असेल ना, तर इकडे फिरायला या एक वेळा. एकदा येऊन तर का आता मी स्कूटी हाकालतो ह्यांना दोघांना. माग बस, मी स्कूटी हाकलतो. खूप दूर जायचं आहे आपल्याला. सुचला काहीच आता निघूयात आपण. जास्त वेळ वाया नाही घालवता. पाऊस पण चालून गेला होता बघा हळूहळू. सो चला निघूयातच. आता दिलीप भाऊला माग बसवून त्याला मागच सोडून देऊ. तुला फेकून देईन, गाडी मायावली इथंच राहशील मग मला मोबाईल द्यायला लागत आहे तसं म्हणू ना. हा मोबाईल वर बसून तू डायरेक्ट. पण नक्की इथं विजिट करा एकदा फक्त, बस दुसरं काही. चलो गाईज भेटूयात आपण थोड्या वेळानंतर.
पिंपळनेरला आलो होतो इथं. चला म्हटलं आता थोडंसं नाश्ता करून घेऊयात. चेहरा बघा गाईस पूर्ण भरून गेला. चला आता थोडंसं नाश्ता करून घेऊयात. मस्त गरम गरम भजंत्या काढलेल्या आहेत, वडापाव ते. सो चला आता जाऊयात आतमध्ये. चला गाईस मस्तपैकी आता नाश्ता करून घेऊया. तिथं गरम गरम भजंत्या काढले. काय घेऊन राहिली त्याला? भजी पावडा का भजी काय आहे दादा? गरम काय पावडे आता टाकले. पावडे टाकलेत का आता? चला बरं मला एक पावडे घेता. एक पहिले एक पावडा लावून द्या. हा ठेवा एकाच ठिकाणी ठेवा. चला गाईस मस्तपैकी आता गरम गरम पावडे काढलेत दादा त्यांनी. खाऊन घेऊ. गाईस यांचं वडापाव खाऊन पण पोट भरलं नाही. बदाम शेक प्यायला आलं इथं. भरलं का आता पोट का काय नाही अजून? हा आणखीन काय खायचं आहे? किती खातो मी तो? हे बघा गाईस कारण बरंच फिरलो ना, सो त्याच्यामुळे भूक लागून गेलेली होती. सो चला आता पिल्ल्या गेलं की निघूयात आपण आता गावाकडे. डायरेक्ट आता मध्ये कुठं स्टॉप नाही घ्यायचं जास्त. साखरेला थांबू आणि तिथनं डायरेक्ट गावाला निघणार होता. चला गाईज निघालोय आपण. नाश्ता केला थोडासा. आता डायरेक्ट तिथनं साखरी आणि साखरीवरनं डायरेक्ट घरी निघायचंय. मध्ये जास्त काही स्टॉप घ्यायची गरज नाही आपल्याला, कारण आता बराच वेळ होऊन गेलेला आहे. घरच्यांचं पण 1-2 वेळा फोन येऊन गेलेत. सो चला निघूयात आपण आता. चला पोचलो आपण घरी. मामांच्या दुकानावर आलो इथं. थांबले दादा थोडा वेळ बसू आपण इथं. आम्ही बघा गेला मध्ये थोडा वेळ बसू आणि मग निघू आपण आपल्या घराकडे. घरी आलो. बराच वेळ तिकडं मामांच्या दुकानावर बसलो होतो. सो चला मग आता फ्रेश होऊयात थोडं आणि नंतर मग आता स्वयंपाक पण करतायत मम्मीन त्या. सो चला जाऊयात आपण मागे. मम्मींचा स्वयंपाक पण चालू आहे. या खोलीमधला ना लाईट बंद झालाय गाईस. इथं लाईट लावावं लागेल. लाईट बंद. हा अरे लाईट पण गेली. लाईट चालल्या गेली होती गाईस आणि चार्जिंग पण नाही मोबाईलमध्ये. सो चार्जिंग नसल्यामुळे ना फ्लॅश पण ऑन करता आला नाही आपल्याला. सो चला आता मम्मीन त्या भाकरी करतायत. मस्तपैकी बाजरीच्या भाकरी होत आहेत गाईस. हे बघा कशा प्रकारे बाजरीची भाकर केली जाते बघा. एकच नंबर टेस्ट असते बाजरीच्या भाकरीची. तव्यावरची भाकर आहे. सो चला आता स्वयंपाक झाला की मग आपण जेवणला बसूयात. सो आधी थोडंसं फ्रेश होऊन जातो, कारण आता सकाळचा फिरायला गेलेलो होतो बाहेर. आत्ता चालू थोड्या वेळापूर्वी घरी. फ्रेश होऊयात आणि मग स्वयंपाक झाला की जेवणला बसूयात आपण. चला गाईज या जेवणला मस्तपैकी भेंडी बनवलेली आहे आणि सोयाबीनच्या वड्या बनवलेल्या आहेत. मस्त भाकरी आहे, पापड केलेला आहे, कांदा. चला आता जेवणला बसूयात मस्तपैकी. एकदम बाजरीची भाकरी, भेंडी आणि सोयाबीनची वडी केलेली आहे. सो चला या गाईस सर्वांनी जेवणसाठी. जेवण झालं गाईस. आता मस्तपैकी व्हिडिओ एडिट करावं लागतील, कारण इतके व्हिडिओ निघालेले आहेत आज दिवसभरामध्ये. हा व्लॉग जो आहे आपला तो आपण 2-3 दिवस थोडेसे लेट अपलोड करणार आहोत, कारण ऑलरेडी आपला एक व्लॉग आहे आणि त्याच्यानंतर ह्याचे 2 पार्ट बनणार आहेत. सो त्याच्यामुळे व्लॉग एडिट करायला आपल्याला 3 ते 4 तास नक्कीच लागतील. सो चला मग वेळ वाया न घालवता, आता बराच वेळ होऊन गेलेला आहे, कारण मी अर्धा व्लॉग तर आपला एडिट झालेला आहे. सो आता बाकीचा उरलेला व्लॉग आहे तो पण एडिट करावा लागेल. सो चला मग आपण आजचा व्लॉग इथं स्टॉप करूयात आणि नक्कीच व्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका नवीन व्लॉग सोबत. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.